महाड तालुक्यामध्ये अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अपघात होऊन मृत्यूची संख्या अधिक आहे। महाड तालुक्यातील वरंडोली गावच्या हद्दीत एका वळणाजवळ वॅगनार कार व दुचाकीचा भीषण अपघात होऊन यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे। राजेश बापू जाधव वय 28 वर्ष यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला असून राजेश जाधव हे वरंडोली ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते। सविस्तर माहिती अशी की यामधील आरोपी जयसिंग जयराम यादव राहणार काळीज बिरवाडी यांनी त्याच्या ताब्यातील वॅगनार गाडी क्रमांक MH06 CL 2588 महाड बाजूकडून वरंडोली गावाच्या दिशेने अतिशय वेगात व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भागुराम पवार यांच्या वाड्याजवळ एका वळणावर समोरून येणाऱ्या MH06 CN 1170 ही CD डिलक्स या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली। धडक एवढी भीषण होती की यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। सदरच्या अपघातामध्ये मृत्यू पावलेले राजेश जाधव यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण वरंडोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावकऱ्यांनी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती। अपघातानंतर सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून यामध्ये आरोपी जयसिंग यादव यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 106, 281, 125B सह मोटर वाहन अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ढेपे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।